नमस्कार मित्रांनो, बजरंग कुरसिंगे टेक चॅनलमध्ये तुमचा मनापूर्वक स्वागत आहे। आज नाही का आपण लाडकी बहीण ई-केवायसी बद्दल काही संपूर्ण माहिती सांगणार आहे। तुम्ही बघू शकता व्हिडिओवर। मित्रांनो, लाडकी बहीण ई-केवायसी कशा पद्धतीने करायची थोडीशी माहिती देणार मी। तुम्ही बघू शकता इथं नाही का ई-केवायसी करायसाठी बघू शकता मी दुसरा पेज ओपन केला होता OTP टाकून। यानंतर इथं वडील किंवा पतीचं नाव येते। यानंतर इथं तुम्हाला जात प्रवर्ग निवडावं लागते। जात प्रवर्ग इथं बघू शकता तुमची जे कास्टमध्ये तुमचं येते ते तुम्हाला इथं निवडून टिक मार्क करावं लागेल त्या गोष्टीसाठी। इथं बघू शकता जात प्रवर्गामध्ये भरपूर काही आलेले आहे ऑप्शन्स। इथं तुमची कोणची कास्टमध्ये तुम्ही येता तिथं तुम्हाला निवडावं लागते। इथं ऑप्शनमध्ये बघू शकता। त्याच्यानंतर इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला सेकंड नंबरवर खाली येते बघा, तिथं तुम्हाला होय करायचं आहे, नाही म्हणून करायचं नाही। कारण की तुम्ही नाही का व्यवस्थित फॉर्म भरा लाडक्या ताईंनो, कारण की एडिट करायचं ऑप्शन अजून नाही का आलेलं नाही आहे। साईट व्यवस्थित चालू आहे आतापर्यंत, एवढं चांगली गोष्ट आहे। सगळ्या लवकरात लवकर तुम्ही ई-केवायसी करून घ्या, कारण की जेणेकरून तुम्हाला नाही का ई-केवायसी केल्यास तुम्हाला डिसेंबरचा महिना तुम्हाला मिळेल असं सरकारचं म्हणणं आहे, माझं बी म्हणणं आहे। कारण की ई-केवायसी लवकरात लवकर तुम्ही करून घ्या। इथं नाही का तुम्हाला दोन्हीकडे बी साईडला हो निवडायचं आहे, नाही निवडायचं नाही आहे, तुम्हाला होय निवडायचं आहे। व्यवस्थित डबल सांगत आहे मी तुम्हाला। इथं टिक मार्क करायचं आहे। टिक मार्क केल्यानंतर इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे। इथं बघू शकता इथं नाही का तुम्हाला वडील व पतीचं नाव तुम्हाला येणार। तुम्हाला इथं व्यवस्थित पती आणि वडीलचं नाव तुम्हाला बघायचं आहे। नंतर इथं तुम्हाला टिक मार्क करून इथं सबमिटवर क्लिक करायचं आहे। सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ई-केवायसी सक्सेसफुल म्हणून दाखवते। इथं बघू शकता तुमची ई-केवायसी सक्सेसफुल झालेली आहे। एक ई-केवायसी तुमची झाली असेल, ई-केवायसी तुम्ही केली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा, आणि ई-केवायसी नाही झाली असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा। त्याच्यानंतर मी तुम्हाला थोडंसं या साईटबद्दल माहिती देणार आहे। माझी तर ई-केवायसी सक्सेसफुल झालेली आहे लाडक्या ताईंनो, तुमची झाली की नाही ते बी सांगा। कारण की काय होत आहे, ही साईट आता तर थोडीशी व्यवस्थित चालत आहे, पण ते रात्रीचे 12च्या नंतर चांगली साईट चालू आहे। इथं मी बघू शकता दुसरा ई-केवायसी करण्याची तयारी केली होतो, पण इथं नाही का लाडकी बहिणीचं आधार क्रमांक नंबर टाकलं होतं, तिथं कॅप्चर फिल केलं होतं आणि OTPवर सेंटवर क्लिक केलं होतं। इथं काय झालं प्रॉब्लेम मग बघा, OTP सेंड केल्यानंतर इथं आपण येतो, इथं OTP टाकावं लागते आपल्याला। इथं मी OTP टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता। OTP आपण इथं फिल करावं लागते। इथं OTP फिल केल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावं लागते। सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर OTPचं काय होत आहे तुम्ही बघू शकता। इथं OTPचं काय प्रॉब्लेम झालेला आहे साईडवर, की एवढं हे डायरेक्ट ई-केवायसीच्या पेजवर डायरेक्ट फेकत आहे। कारण की सुरुवातीपासून ई-केवायसी करायसाठी सांगत आहे। OTP टाकल्यानंतर इथं बघू शकता हाय ट्रॅफिकचं नाही का बार पॉपअप येत आहे। कारण की इथं काय त्याच्यामध्ये एवढंच झालेलं आहे की तुम्ही नाही का ई-केवायसी करून घ्या, असं तुम्हाला बार बार होणार। कारण की एवढं साईडमध्ये ट्रॅफिक चालू आहे, आणि OTP सेंड झाल्यानंतर OTP टाकल्याबरोबर डायरेक्ट असं प्रॉब्लेम येत असेल तर असं समजू नका की ई-केवायसी आमची होणार नाही। कारण की ट्राय करत चला, ट्राय केल्याशिवाय तुम्हाला ऑप्शन नाही। त्याच्यानंतर तुम्हाला अजून सांगतो की तुमची हाफ केवायसी झाली असेल, म्हणजे तुमची ई-केवायसी होऊन OTP टाकून तुम्हाला समोरचा पेज येते का की वडील किंवा पतीचं नाही का तुम्हाला ई-केवायसी करावं लागेल, तिथपर्यंत तुम्ही आले असाल तर तुम्हाला हाफ केवायसी तुमची कंप्लीट झालेली आहे। तुम्हाला पहिले OTP टाकले असेल तर नंतर OTP टाकायची जरूरत पडत नाही। डायरेक्ट मग तुम्ही पती किंवा वडिलांचं नाही का आधार कार्ड नंबर टाकून त्यांची OTP तुम्ही सबमिट करू शकता। ह्याच्यामध्ये एवढंच हाफ केवायसीचं आहे, सोप्या भाषेत सांगायचं तुम्हाला म्हणलं तर। अजून सांगतो तुम्हाला 1500 रुपये मिळले असेल तर कमेंटमध्ये सांगा, नाही मिळले तर मी कमेंटमध्ये सांगा। कारण की ज्या लाडक्या ताईंची ई-केवायसी झाली नाही त्यांना थोडंसं टेन्शन यायला का, कारण की आम्हाला 1500 रुपये अजून मिळले नाही आहे, कोणाला मिळत आहे कोणाला मिळत नाही आहे, हे थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे। तुम्ही ह्या चॅनल नवीन करा, बजरंग कुरसिंगे टेक चॅनलला सपोर्ट करा। लाडक्या ताईंना तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा, आणि तुम्हाला मी सांगत आहे की 3000 रुपयाचं तुम्हाला मिळालं तर ते बी सांगा कमेंटमध्ये। संपूर्ण व्हिडिओ बघा। अजून तुम्हाला मी या चॅनलवर मी सबस्क्राईब करा म्हणत आहे, कारण की माझे नवीन व्हिडिओ येत जात राहतात। तुम्हाला काही अजून नका दुसरा व्हिडिओ येईल की जेणेकरून तुमची आधार नंबरला मोबाईल नंबर लिंक नसेल
शॉर्टकट वापरायचं कसं हे तुम्हाला मी सांगणार आहे, कारण की ज्या वडील किंवा पतीचा आधार नंबर मोबाईल नंबरला लिंक नसते ते पण मी पुढच्या व्हिडिओला सांगणार आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद. असंच सपोर्ट करत जा लाडक्या ताईंनो, आणि लाडक्या ताईंनो सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा, एवढीच माझी नम्र विनंती आहे.